सह्याद्रीची एक महाकाय पण तेवढीच सुंदर कलाकृती. सोबतीला घनदाट जंगल, खोल दऱ्या आणि त्यात पसरलेली शांतता. त्यांना अपवाद असणारा इथला महाकाय जलप्रपात आणि त्याचा मंत्रमुग्ध करणारा ध्वनी. 3 टप्प्यात कोसळणारा हा धबधबा नक्कीच त्याची सुंदरता तिपटीने वाढवतो. मार्गात ठिकठिकाणी खळखळणारे पाणी, धुक्यात लपलेले डोंगर माथे आणि त्यावरून वाहणारे असंख्य जलप्रवाह इथलं सौंदर्य अक्षरशः बहरून टाकतात. हा आहे अद्भुत आणि अप्रतिम धबधबा वजराई. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे एका नवीन मान्सून भ्रमंतीमध्ये. आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातला विलक्षण असा वजराई धबधबा. मुंबई सातारा महामार्गावरून खंबाटकी घाटातून इकडे जाता येतं. मग सातारा आणि यवतेश्वर घाट लागतो. हा मार्ग खरंच खूप सिनिक आहे आणि प्रवासाचा थकवा यामुळे जाणवत नाही. पुढे सुप्रसिद्ध कास पठार फ्लावर व्हॅलीतून आपण जात असतो. तसं तर खूप सारा रस्ता हा पठारावरूनच जातो, जिथे खूप सारी गावं वसलेली आहेत. मग हळूहळू जंगले, ओढे, जलाशय नजरेत येतात. घनदाट जंगल आणि नयनरम्य पठारावरून जाणारा हा मार्ग, यामुळे हा प्रवास सुखावणारा असतो. पावसाळ्यात धरणाकाठचा काही रस्ता पाण्याखाली जात असतो, त्यामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध आहे, जो थोडाफार कच्चा आणि ठीकठाक आहे. या धबधब्याचं बेस विलेज म्हणजे बांबिवली. यामुळे या धबधब्याला बांबिवली धबधबा सुद्धा म्हणतात. आपण ट्रेक चालू केली. आता बांबिवली गावामध्ये पार्किंग केलं आणि तिथं 50 रुपये तिकीट आहे. ते तिकीट काढून आता आपण सुरू केली आणि इथं चिऱ्याच्या दगडांची थोडीशी वाट बनवली. तिथून आता पाऊस वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे पटकन आपण ही ट्रेक पटापट कंप्लीट करूया. लेट्स गो. आणि इकडे सगळी भात शेती वगैरे आहे आणि गर्द हिरवी झाडी आणि त्यांच्यातून असा हा छान ट्रेक. किती मस्त ना मंडळी. इथं झरा आहे, खूप मस्त वाटतच. आणि तिकडे बघा दगड वगैरे सगळं, त्याच्यावरती हिरवी चाल पसरलेली. इथे सध्या प्रतिव्यक्ती 50 रुपये तिकीट आकारलं जातं. मोबाईलमध्ये सिग्नल येत नसल्याने इथे येताना सोबत पैसे नक्की आणा. स्थानिक लोकांनी पर्यटन निधीतून ट्रेकिंगसाठी छान अशी वाट इथे बनवली आहे, जिथून आपण धबधब्याच्या जवळ जाऊ शकतो. या ट्रेकिंगच्या रस्त्यामध्ये असे एक मचान बनवलेली आहे मस्त. इथून एक व्ह्यू दिसतो इथं वॉटरफॉलचा, खूप मस्त आहे. आणि चहूबाजूला गर्द हिरवी झाली आहे मस्त. आणि चला तर जास्त विलंब न करता आपण पुढचे ट्रेकिंग चालू. अद्भुत आणि साहसी ट्रेकिंगचा मार्ग, पण तितकाच सुखावणारा आणि सुंदर प्रवास. मात्र अगदी जवळ खालपर्यंत जाण्यासाठी गाईड घ्यावा लागतो, त्याशिवाय जवळ जाणे धोकादायक आहे. सह्याद्रीत बऱ्याच ठिकाणी सुरुवातीला सोप्या आणि सुंदर वाटणाऱ्या वाटा नंतर चकवणाऱ्या आणि भयावह वाटू लागतात. त्यामुळे जाणकार आणि स्थानिक लोकांच्या मदतीशिवाय असं साहस करायची काहीच गरज नाही. सह्याद्रीत खूप सारे धबधबे आहेत, जे मान्सूनमध्ये पर्यटकांना खुणावत असतात आणि बऱ्याच ठिकाणी सुट्टीमध्ये प्रचंड गर्दी असते. मात्र इथे तुलनेने कमी गर्दी असते. त्यामुळे तुम्ही जर चांगली वेळ गाठून इथे आलात
तर तुम्ही हा अनुभव कधीच नाही विसरणार. मंडळी बघू शकता तुम्ही, हा आहे वज्राई वॉटरफॉल. नावाप्रमाणेच अतिशय महाकाय असा दिसणारा आणि खूपच कर्कश असा आवाज इकडं सगळ्या या व्हॅलीमध्ये पसरला आहे त्याचा. आणि इथपर्यंतच सध्या वाट बनवलेली आहे इथल्या ग्रामस्थांनी. आणि त्याच्या पुढं अशी थोडीशी पायवाट आहे, खूप जास्त नाही जात आहे, पण थोडंच एक 50 मीटर अंतर असेल. तिथपर्यंतच आपण जाऊन एक चांगला व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया. पण खूपच मस्त आहे मित्रांनो. पाऊस पण वाढतोय आता. चला. तर मंडळी आपण आता वॉटरफॉलच्या जवळ आलोय. हा मुख्य वॉटरफॉल नाही, पण त्याच्या जवळचाच एक छोटा वॉटरफॉल आहे आणि याच्या पुढे आपण नाही जाऊ शकत. आणि याच्या पाठीमागून जो आपण व्ह्यू घेतला वज्राई वॉटरफॉलचा, तिथूनच आपल्याला हा वॉटरफॉल बघायचा आहे. आणि ते एक छोटा वॉटरफॉल आहे, तिथपर्यंत आपण येऊ शकता. मात्र इथं खूपच घसरण आहे, त्याच्यामुळं याच्या पुढे नाही जाऊ शकत आपण इथे बघूया कसं आहे आणि नंतर रिटर्न जाऊया. अशा ठिकाणी फक्त फोटो काढण्यासाठी, मस्ती करण्यासाठी नव्हे, तर इथला निसर्ग अनुभवायला, इथली संस्कृती जाणून घ्यायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धावपळीचं आयुष्य सोडून मोकळं व्हायला यावं. मात्र सोबत आल्यावर जबाबदारी असते एक सुजाण पर्यटक होण्याची. कारण निसर्ग पाहावा, पण जरा जपूनच. साताऱ्याच्या कास पठारापासून अगदी जवळच असणारं हे ठिकाण मान्सूनमध्ये वर्षाविहारासाठी एक उत्तम पर्याय आहे. या धबधब्याची उंची सुमारे 1840 फूट आहे आणि तो 3 टप्प्यामध्ये असलेल्या एका विशाल कड्यावरून कोसळतो. धबधब्याचे पाणी उरमोडी नदीतून येते, तसेच हे उरमोडी नदीचे उगमस्थान देखील आहे. हे ठिकाण सुप्रसिद्ध कास पठार फ्लावर व्हॅलीपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. इथले हिरवेगार पर्वत आणि आल्हाददायक हवामान तुमच्या संवेदना प्रसन्न करतील. या ठिकाणचे तारांकित आकर्षण म्हणजे इथली नीरव शांतता. इथे एकदा नक्की या, कारण या ठिकाणच्या शांततेत तुम्ही बाकी सर्व काही विसरून इथल्या निसर्ग सौंदर्यात हरवून जाल. तर मंडळी, अशा प्रकारे आपला हा वज्राई वॉटरफॉल पाहून झालेला आहे. खूप धमाल ॲडव्हेंचर केलं आपण आणि खूप मुसळधार पावसामुळे खूप जास्त जवळ जाणं इथं शक्य नाही. गाईडसोबत धबधब्याच्या जवळ जाता येतं, मात्र सध्या गाईड इथे उपलब्ध नसल्याने आम्ही फक्त एक वॉटरफॉलचा व्ह्यू घेतला आणि एक छोटासा वॉटरफॉल आहे जिथपर्यंत आपण जाऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण ही ट्रेक इथे संपवत आहोत. हा पाठीमागच एक छोटी झलक दिसते वज्राई वॉटरफॉलची. खूप मोठा आहे हा आणि खूप प्रचंड याचा प्रवाह आहे, त्याच्यामुळे जवळ जाण्याचा प्रयत्न करूच नाही. तर आपण अशाच एका व्हिडिओमध्ये अजून एका धमाल ठिकाणी भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि जपून ट्रॅव्हल करत राहा. गुड बाय. गुड बाय वज्राई वॉटरफॉल. थँक्यू. धन्यवाद.